सर्व भक्तांना नमो नारायण. आज आपण श्रीमद भागवत महापुराणामधील 6व्या स्कंदामधील अजामिळ उपाख्यानमधील अध्याय 2 मधील विष्णुदूताकडून भागवत धर्म निरूपण आणि अजामिळाचे परमादागमन याचे निरूपण करून भगवंताच्या नामात अतिशय दिव्य शक्ती आहे. अजामिळ याने एकदा नारायण असे नाम घेतल्यानंतर त्याची भगवंताकडे वाटचाल सुरू झाली आणि त्याचा उद्धार झाला. तो भगवंताचा पार्षद झाला. ही कथा अतिशय दिव्य, सर्व भक्तांनी ऐकावी आणि आपला उद्धार करून घ्यावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. श्री शुकवाच एवं ते भगवान दूताएम दूताभिभाषितम् उपाद्ययातं तान राजन भक्त्यान्यूय गोविन्दाम्. विष्णुदूतवाच अहो कष्टा धर्मादुषाम धर्मा पुष्यते समामम् एत्रा दंडेश पापेषु दंडो देद्रियते वृताम्. श्री शुकाचार्य म्हणाले, राजा धर्माचे मर्म जाणणाऱ्या भगवंताच्या दूतांनी एमदूताचे हे भाषण ऐकून ते त्यांना म्हणाले. श्री विष्णुदूत म्हणाले, एम दूतांनो, ही मोठी खेदाची बाब आहे. धर्मज्ञाच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे, कारण जेथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारण दंड दिला जात आहे. प्रजन्ना पितरो येचा शास्त्रे साधवे समाम यदि साधेषु वैशव्येक याति शरणं प्रजाम. हे प्रजेचे रक्षक, शासक, समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत. तेच जर अन्याय करू लागले तर प्रजेने कोणाला शरण जावे बरे. एकदा जरती श्रेयानितर शतदीयते सयत्व प्रेमना कुरुते लोकसानुवर्तते. सत्पुरुष जसे आचरण करतात तसे सामान्य लोकही करतात. ते ज्याला समान मानतात, प्रमाण मानतात, त्याचेच लोक अनुकरण करतात व त्यांच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चितपणे झोपी जातात. सामान्य लोक पशुप्रमाणे स्वतः धर्म आणि अधर्माचे स्वरूप जाणत नाहीत. एदेके शिरादाय लोकवेपीति निवृत्तम स्वयं धर्मे मे धर्मे वानै वेदयिता पशुं सकतान्यापीतात्मनं कूतमैत्रे चेतनं विस्रवणीयो भूतान सगिन्यो द्रोगानुमतीं. मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञानी जीवाचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करणे कसे योग्य आहे. अयं मी कुता निविश जन्मकोट्या हंसामपि अतं व्याजाहर विवशो नाम सोत्यायरे. याने कोट्यावधी जन्माच्या पापाच्या राशीचे प्रायचित्त घेतले आहे, कारण विवश होऊन का होईना याने भगवंताच्या परम कल्याणकारक नावाचे उच्चारण केले आहे. अतेने वाहनो गेस्याम कृतजोद गणेश कुतम एदा नारायणे यतीम जगद जतुराक्षरम. या क्षणी याने नारायणी 4 अक्षराचा उच्चार केला, त्याच वेळी केवळ तेवढ्यानेच या पाप्याच्या सर्व पापाचे प्रायचित्त पूर्ण झाले. सेयासुरापे मित्र दुगाब गुरु तल्पगम सिराज पृथु गोहताएचा प्रातकिनो परेम सर्वाशापे गता विदमेव सुनुष्कुरुतम नामवेरम विष्णु एतास्य दिशते पतिम. चोर, मद्यपी, मित्रद्रोही, ब्रह्मघाती, गुरुपत्नी समागमी, सिंह, राजा, पिता आणि गाईला मारणारा, तसेच यासारखे दुसरे जे पापी असतील त्या सर्वांसाठी हे सगळ्यात मोठे प्रायचित्त आहे की त्यांनी भगवंताच्या नावाचा उच्चार करणे, कारण मनुष्याची बुद्धी भगवंताशी जोडलेली असते. निष्काकृते तु ब्रह्मवादिवीं सता विशुद्ध गिवान व्रतादिवीं
यता हरे नाम पदे रुदाहते सौदुम श्लोक गुणोपल्वकमं. ब्रह्मवादी ऋषींनी पाप निशुल्लासाठी सांगितलेल्या प्रायचित्तकाने किंवा व्रताधिकांनी पापी माणसाची तशी शुद्धी होत नाही, तशी भगवंताच्या नावाने गुपलेल्या पदाच्या उच्चारणाने होते. कारण ती नावे भगवंताच्या गुणाचे ज्ञान करून देणारी असतात. नैकातिक तत्विकुतेपि निष्कृते मने पुण्य नावतीचे तसपते तत्कर्म निरुहरामि यस्य हरे गुणानुवाद कलो सत्वभावनम. प्रायचित्त घेतल्यानंतर जर मन पुन्हा पापकर्माकडे धावत गेले तर ते पुन्हा प्रायचित्त होऊ शकत नाही. म्हणून पापाचा समूळ नाश करण्याची इच्छा असेल त्याने भगवंताच्या गुणाचे वर्णन केले पाहिजे, कारण त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते. अतएव मापायत कृता शेषागनिष्कृतं एदासु भगवत नाम म्रियावान समार्ग्रहितं. म्हणून तुम्ही सर्व पापाची निरसन केलेल्या अजाम्याला घेऊन जाऊ नका, कारण त्याने मर्त्यवेळी भगवंताचा नावाचा उच्चार केला आहे. सागेते परिहास्यावा सोपाहेलेन मेवावं वैकुंठ नाम ग्रहणमशे अनाविदोम. दुसऱ्या कोणत्याही तुने थट्टेने ताण घेण्याच्या निमित्ताने किंवा हविलना करण्यासाठी का होईना जर कोणी भगवंताचा नावाचा उच्चार करेल तर त्याची सर्व पापे नाहीशी होतात असे संत सांगतात. पतितस्खलिनो भग्नमा संतुष्ट सप्तम हादम हरिरित्यवशिनाय पुमन्नातीत नामम. जो मनुष्य पडताना, पाय घसरताना, शरीरात पीडा होताना, साप चावला असताना, आगीने पोळला असताना किंवा ठेस लागली असतानाही असह्य होऊन हरिहरी म्हणतो तो यमयत्नेला पात्र होत नाही. गुरुनाची लघुनाची गुरुनीच लघुनीचा प्रायचित्तानि पापाना ज्ञानोक्तामर्षिवी. महर्षींनी विचार करून मोठ्या पापासाठी मोठी आणि लहान पापासाठी लहान प्रायचित्त सांगितले आहे. ते तानि गानि पुयन्ते तपोदान जपादिपि ना धर्मादि ददादुयं तथापि संगे ग्रीसेवयाम. तपश्चर्या, दान, जप इत्यादी प्रायचित्तांनी ती पापे नाहीशी होतात यात संदेह नाही, परंतु त्या पापाने मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही. भगवंताच्या चरणाच्या सेवेने ते शुद्ध होऊन जाते. अज्ञान तवा ज्ञान तुपम श्लोक नामं यताम संगीते मगम पुसोदया देदो एतानलम. अग्नीचा इंधनाला स्पर्श झाला तर त्याचे भस्म होऊन जाते, तसेच जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने भगवंताच्या नावाचे कीर्तन केल्याने मनुष्य ते सर्व पापे भस्म होऊन जातात. एतागता वीर्यातमापुपयुक्ता यदूषयाम अजानतोप्यात्मगुणं कुर्यानुमतो दुवतम. अत्यंत शक्तिशाली औषध त्याचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणाने प्याले तरी ते पिणाऱ्याला गुण देते, तसेच अजाणतेपणाने उच्चार केल्याने भगवंताचे नाव फळ देते. श्री शुकवाच तैवं सुवीर्णय्यं धर्म भागवतं नुपं तं यापेशं त्रिमुच्चं विप्रामुत्तोरममोषणम्. श्री शुक म्हणतात, राजन, अशा प्रकारे भगवंताच्या पार्षदांनी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकून अजाम्याला यमदूताच्या पाशातून सोडून मृत्युमुखातून वाचविले. यातो प्रत्युदिताया मे दूताया त्वयेमांतिके एम राजयता सर्व पाचा चक्षुरुदिरम. ए शत्रू, जय राजा. पार्षदाचे हे म्हणणे ऐकून हेमदूत हेमराजाकडे गेले आणि त्यांना हा सर्व वृत्तांत त्यांनी जशाच्या तसा सांगितला. द्विजा पार्षादि मुक्तो गतापि प्रकृतिगतं ववग्धे शिरसा विष्णो किकरासं दशोने सवम. अजामे हेमदूताच्या पासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला. त्याने भगवंताच्या पार्षदांना दर्शनाने आनंदित होऊन मस्तक लवून त्यांना नमस्कार केला.
ततं विवाशु ममी प्रेते मा पुरुष किंकराम सहसा पचित ततस्ते तत्राधीरे नगम. पुण्यशील परीक्षिता, आजा मी काही बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुदूताने पाहिले तेव्हा ते लगेच त्याच्या देखत अंतर्धान पावले. आजामी लोकान दूतान येम कृष्णयो धर्म भागवतो शुद्ध त्रैविद्य दैगुणाश्रयम भक्तिमान भगवतेषु महात्मा श्रवणादोरे अनुतापे महानिस्सतो शुभमात्मनम. या निमित्ताने आजाम्याने भगवंताच्या पार्षदाकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूताचा तोंडून विधोक्त प्रकृतीविषयक धर्माचे श्रवण केले होते. सर्व पापहारी भगवंताचा महिमा ऐकल्याने आजाम्याच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला. आता त्याला आपली पापी आठवून त्याबद्दल फार पश्चाताप होऊ लागला. अहो मे परम कष्ट प्रमोबोध विजितात्मम एन विलेवित ब्रह्मा ऋषले जायत्पानाम. आजामे विचार करू लागला, अरे रे, मी असा कसा इंद्रियाचा दास बनलो. एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले ब्राह्मत्व नष्ट केले. ही मोठी वाईट गोष्ट झाली. दृढं मा विगायिते सब्दी दुष्कृत कुलं कंजलम इत्व बालो सतीयो सुरपाम सतीम गामम. माझा धिक्कार असो, मी संतांच्या निंदेला पात्र झालो. मी पापी आहे, मी माझ्या कुळाचा कलंक लावला. अरे रे, मी माझ्या प्रतिवता बाळबोध पत्नीला सोडून मद्यपान करणाऱ्याविषयी संबंध ठेवला. वृद्धावना तो पितरो नान्य बंधू तपस्विनो आओ मया दुना व्यक्ता कृतन्नेनं निजं व्रतम. मी किती नीच आहे. माझे आईवडील बिचारे वृद्ध असह्य होते. त्यांची सेवा सुशिक्षा करणारा अन्य कोणी नव्हता, तरी मी त्यांचा त्याग केला. अरे रे, मी किती कृतज्ञ आहे. सव्यक्तपतिशामी नरके भूषादारोण्यम धर्मादे कामिनु येत्रा विदंती एमयातनाम. मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकात जाऊन पडणार, जेथे अधर्मी कामी लोक अनेक प्रकारच्या यमयत्ना भोगतात. किमितं स्वप्राहो सीता साक्षात दृष्टमया दूततं कय्याता अद्यते मा वेकर्षिणी प्राश प्राणाय. मी आता जे अद्भुत दृश्य पाहिले ते स्वप्न होते की खरे. आता जे हातात फास घेऊन मला उडून नेत होते ते कुठे गेले. अतं के कथा सिद्ध श्रवणासारुदर्शनं वेमोच त्रिमानं बंधवता पाशिरो भुवं. पासामध्ये अडकून पृथ्वीच्या खाली घेऊन चाललेल्या मला 4 अत्यंत सुंदर सिद्ध पुरुषांनी घेऊन सोडवले. ते तरी कुठे गेले. अथापि दुर्भगस्य विभूतोत्तम दर्शने भवितव्य मंगलने एनत्मा मे प्रसिद्धते. जरी मी महापापी असलो तरी सुद्धा मला या गोष्टी देवतांचे दर्शन झाले, त्या अर्थी माझे कल्याण होणार. म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे. अन्यत्य मेर्यमानासे नाशुचोली पतिम वैकुंठ नाम ग्रहण्यंजिया वक्तुमियाततिम कम जाकितवं पापो ब्रह्म गोनिरपत्रपम कचम नारायणो भगवात नाम मंगलम. नाहीतरी वेशागमने मी आणि अत्यंत अपवित्र अशा माझ्या जीवेवर मर्तेवी भगवंताचे नाव कसे आले असते. कुठे मी महाकपटी पापी निर्लज्ज ब्राह्मण नष्ट करणारा आणि कुठे ते भगवंताचे परम मंगल नारायण नाम. सो येते मिते जितेंद्रियानि शलम यता न भूयात्मानमध्ये तपसी मज्जये विमुच्य तमिया बंधा विद्य काम कर्म जनम सर्वभूत सुवाच्यो मैत्र करुणा आत्मवान. म्हणून मी आता माझ्या मन इंद्रिय आणि प्राण्यांना मोश करून असा प्रयत्न करेन की ज्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमय नरकात जावे लागणार नाही. मी अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या वासना आणि त्याच्या पूर्तीसाठी केलेले कर्म यामुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांची हित करेन, वासनांना शांत करेन, सर्वांचे मित्रतेचा व्यवहार ठेवीन, दुःखितांना दया करेन आणि पूर्ण संयमाने राहीन.
मोचाय ग्रस्तमात्मानि उचित्मात्मे मायया विक्रीडितो येवा क्रीडामोगैवादवं मम पिति देयोतयित्वा मिथ्यात्मिरियं तासी मनो भगवती शुद्ध सकीर्तना देवी. भगवंताच्या मायेने स्त्रीचे रूप धारण करून अदम अशी मला तिच्या मोहात अडकविले आणि तिच्या हृदयातील खेळणे करून मला नाचविले. आता मी स्वतःला त्या मायेपासून मुक्त करीन. सत्य अशा परमात्म्याला मी आता ओळखले आहे, म्हणून मी शरीर इत्यादी मधील मी माझेपणा सोडून कीर्तनादिकांनी आपले मन शुद्ध करून ते भगवंताच्या ठिकाणी जडवीन. श्री शुकाचार्य म्हणाले. श्री शुकवाच इति जातसुने वेदं क्षणसंज्ञेने साधुष गंगाधारमुपेयाये मुक्त सर्वानुबन्धनं ततस्मिन् देव सदनम् आसीनो योगमाश्रितं प्रत्यहदेमिद्रिग्रामो युजमन आत्मनिम्. श्री शुकाचार्य म्हणाले, त्या महात्म्याच्या थोडा वेळ झालेला सत्संगाने संसाराबद्दल त्याला तीव्र वैराग्य निर्माण झाले. तो सर्व बंधने तोडून हरिद्वारला गेला. त्या देवस्थानात राहून योगमार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयापासून दूर करून मनामध्ये लीन केले आणि मनबुद्धीला जोडले. ततो गुणोपे आत्मानं विदुजात्मसमाधिनं युयुजे भगवादाम्नि ब्रह्मानुभवात्मिनीं. नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयापासून वेगळे केले आणि तिला भगवंताचे स्वरूपृत आणि स्वतःच्या अनुभव रूप असलेल्या परब्रह्माला जोडले. यदुपारक्ती मित्रादाक्षी पुरुषा पुरा उपलब्धोपलब्धे प्रागवद्दे शिरसादिजाम. अशा प्रकारे जेव्हा अजामिळाची बुद्धी भगवंताच्या स्वरूपात स्थिर झाली, तेव्हा त्याने पहिल्यांदा पाहिले होते तेच 4 पार्श्वत पुढे उभे असलेले त्याला दिसले. अजामिळाने मस्तक लावून नमस्कार केला. बोले भगवान नारायण की जय. इत्वा कलेवरं तीर्था गंगे दर्शनादुतं सद्य स्वरूपे जगुये भगवात पार्श्ववर्षिणं. त्याचे दर्शन झाल्यावर त्याने ते तीर्थस्थानामध्ये गंगेत शिरात त्याग केला आणि ताबडतोब भगवंताच्या पार्श्वाचे स्वरूप प्राप्त करून घेतले. साकं वियाये विप्रो महापुरुष किंकरे एमं विमामारो यत्र सियापतिं. भगवंताच्या पार्श्वजा पर्व अजामी सुवर्णमय विमानात बसून आकाश मार्गाने भगवान लक्ष्मीपतीच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला. एवं विलिप्त सर्वधर्मादास्य पतिपतितो आगय कर्मणां निमित्तमानि निरके हतं व्रतं सद्यो विमुक्तो भगवात नाम गुह्यम. अशा रीतीने तो दासीपती सर्व धर्म कर्म सोडून नित्य कर्म केल्यामुळे पापी झाला होता. धर्म नियम सोडल्याने त्याला नरकात टाकले जाणार होते, परंतु भगवंताचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला. ही भगवंताची नामाची ख्याती आहे. तातं परम कर्माणि बंधकुतं मुमुक्षुता तीर्थपदानुकीर्तनातं न यत्पुनं कर्म सुसज्जते मनो रतासिमो मे कलिलं तत्तो निताम. संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना आपल्या चरणस्पर्शाने तीर्थालाही तीर्थ बनवणाऱ्या भगवंताच्या नावापेक्षा श्रेष्ठ असे कोणते साधन नाही. कारण नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही. भगवान नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रायश्चित्ताचा आश्रय घेतल्याने मन रजोगुणाने आणि तमोगुणाने व्यापून राहते, तसेच पापाचा संपूर्ण नाशही होत नाही. म्हणून सर्व भक्तांनी भगवंताच्या नामाचे चिंतन करावे. सैवं परम गुह्यामिति हासामामं शृणुयाच्च युक्तो यच्च भगवातु कीर्तयेते. परीक्षिता हा इतिहास अतित गोपनीय आणि सर्व पापाचा नाश करणारा आहे. जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन याचे श्रवण कीर्तन करतो तो कधीही नरकात जात नाही. राजाची दूत त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. अशा माणसाचे जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूज्य ठरतो. नवे नरकाये तेनेषु त्वेम किंकरे यद्यमिन्वत्तो विष्णुलोके महीयते. भ्रियमानो हरिनाम गृणं पुत्रोमोचारितं अजो मिलोख्यादं हि पुण्य श्रद्धया गुणात्.
अजामिळासारख्या पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने केव्ही नाम भगवंताच्या नावाचा उच्चार केला, त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. तर मग जे लोक श्रद्धेने भगवंताच्या नावाचा उच्चार करतात त्यांच्याविषयी काय सांगावे. म्हणून आपण सर्वजण त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृपा कर राधा रानी, कृपा करो राधा रानी, तू ही वृंदावन की ठाकुरानी, तू ही वृंदावन की ठाकुरानी, कृपा कर राधा रानी, तू ही वृंदावन की ठाकुरानी. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे. अध्याय दुसरा समाप्तम. इति श्रीमद्भागवते महापुराणसंहितायां षष्ठम स्कंधे अजामिळोपाख्यानाध्याय. बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. शालिग्राम भगवान की जय. सुख करता दुख हरता वरता विघ्नाचे, निर्विपुर विप्रेम कृपा जयाचे. सर्वांनी सुंदर ओटी शेंदुराचे, कंठे जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाचे. जय देव जय मंगल मूर्ते ओ श्रीराज मूर्ते. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामोना पूर्ती. जय देव रत्न खचित भैरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम केशराम. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजून तेने पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ते ओ श्रीराज मूर्ते. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामोना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरसुंड वक्र तुंड त्रिनयनाम. द्राश्रामाचा वटपाये सदना. संकष्टी पावाने निर्वाणे रक्षावे श्रीवर गजवदना. जय देव जय मंगल मूर्ते ओ श्रीराज मूर्ते.
दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती म्हाळसा जननी ती देवे प्रसवले पुत्र दये गावे जनार्दन नाम तया ठेवे त्यागी संसार अन्य अंधार कराया दूर प्रकटली तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारते है अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है पंचम वेद निराला है सब ज्योति जगाने वाला है हरि नाम यही जग की मंगल की आरती पापियों को पाप से है तारते हे शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला है हरि दर्श कराने वाला है सुख करनी है दुख करनी श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से है तारते हे मधुर बोल मधु पंथ कोल सन्मार्ग दिखाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है श्री राम यही घनश्याम यही प्रभु की महिमान की आरती पापियों को पाप से है तारते श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारते गालिंग लोटांगन वंदिन चरणन डोळ्यानी पायिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद भुईनं भवे वाणीन मने नवा तवेम माता पिता तवेम बंधु सखा तवेम विद्या द्रविणं तवेम सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुधातयात्मा प्रकृति स्वभाव करोमि यत्नं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशव नम नारायण कृष्ण दामोदर वसुदेवर श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र वदे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे नमो पार्वती पते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की